भीती वाटते काय घाबरू नको चल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी निखिल आणि प्रियंका तुम्हाला घेऊन चाललो आहे आज एका नवीन ठिकाणी, ज्या ठिकाणी एक खूप मोठा धबधबा आहे. त्या धबधब्यातनं खूप लाखो लिटर पाणी एका सेकंदात पडतं. कळलंच असेल तुम्हाला मी कशाबद्दल बोलतोय. तर आम्ही आज सगळं फॅमिली नायगरा फॉल्सला चाललो आहे. नायगरा फॉल्स हे जगातला सगळ्यात प्रसिद्ध धबधबा आहे. तो आमच्या घरापासून 7.5 तासाच्या अंतरावर आहे. तर आज सह्याद्री वाहिनीचा न्यूज रिपोर्टर बनण्याचं काम माझं आहे, कारण की प्रियंका गाडी चालवते आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही तुम्हाला खूप छान छान ठिकाणं दाखवणार आहोत आणि आम्ही काय काय करतो ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तर आम्हाला आर्यूमुळे एक इमर्जन्सी स्टॉप घ्यावा लागला. आर्यूने डायपर भरलं आहे त्याचं फुल, तर आम्ही आता त्याचं डायपर चेंज करतो आहे. पण तुम्ही बघा आता इथे किती छान यांनी बनवलेलं आहे की आम्हाला रोड क्रॉस करून इकडे यायचं होतं. त्यांनी एक पेडेस्ट्रियन ब्रिज बनवला आहे हायवेवर. हा तो ब्रिज आहे, हा हायवेवर बनवला आहे त्यांनी, हा पेडेस्ट्रियन ब्रिज. हा हायवे बघा तुम्ही, खाली हायवे दिसतोय, कार्स पास होत आहे बघा. अमेरिकेतील टोल सिस्टीम बघा. तुम्हाला कुठेच थांबायची गरज नाही. तुमच्या गाडीचा फोटो काढतील आणि टोल तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होईल. ओके, आता आम्ही सगळे झाले आहोत रेडी. आता आम्ही निघत आहोत नायगरा फॉल्ससाठी. खूप एक्सायटेड आहोत. तुम्हाला पण होतीये का एक्साइटमेंट? चला आता पाहूया पुढे आपण. ओके, तर आम्ही पोचलो आहोत मेड ऑफ द मिस्टला. सो मेड ऑफ द मिस्ट हे तुम्ही बोटवर ते तुम्हाला फॉल जवळ नेतात. तर ही लाईन आहे, ही आहे पुढे. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. अरे बापरे, गर्दी खूप आहे. हे सगळ्या मोठ्या मोठ्या लाईन्स आहेत, त्या सगळ्या कॅनडा येतो. तो बघा नायगरा फॉल्स. थँक्यू. थँक्यू. आता हा आम्हाला दिला आहे पॉन्चो, म्हणजे हा रेनकोट आहे. हा आता घालायचा आहे. आता सगळे लोक घालणार, कारण की लिटरली त्यात आपल्याला पाण्यात जवळ नेतील. सो ओले होण्यापासून वाचायचं आहे. तर ही मेड ऑफ द मिस्टची बोट आली आहे. आता आम्ही याच्यात बसणार आहोत. सगळ्या लोकांनी इथे पॉन्चो घालतायत. आता आम्ही चाललो आहोत वर बोटमध्ये. तर आम्ही या बोटमध्ये आलो आहोत.
पाहू शकता की त्यांचा पॉन्चो पण रेड आहे. आता आम्ही रिटर्न आलो. ह्या तुम्हाला जितक्याही समोर बिल्डिंग दिसत आहे ते कॅनडा आहे आणि हा नायगारा फॉल दोघांमधली बॉर्डर आहे. ओके, आता आमचं झालं मेड ऑफ मिस्ट. तर आम्ही चाललो आहे बाहेर. इकडे येणाऱ्यांची गर्दी आणि इथे जाणाऱ्यांची गर्दी आहे. तर माझं आता मेड ऑफ मिस्ट पाहून झालं आहे. आता आम्ही चाललो आहोत केव ऑफ विंडसाठी. आता त्याची आता आम्ही तिकीट्स घेऊया आणि तिकडे जातो. तो दृश्य तर एकदमच थरकाप करणारा असणार आहे. मी खूपच एक्सायटेड आहे आता. ओके, आता मी घेतली आहे तिकीट्स फॉर केव ऑफ विंड्स. आता ह्या ट्रॉलीमध्ये आम्हाला घेऊन जातील ते तिथे. आता आम्ही आलो आहोत केव ऑफ विंड्सला. गरमीमुळे आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम. आता आम्ही खाऊ आईस्क्रीम. येस, यू टू. थँक्यू. And the beauty of Niagara Falls has been overwhelmed by crass commercialism and bleak industry. The lands surrounding Niagara Falls are largely controlled by private owners, and public access to the Thank you. तिथे आई पप्पा पोंचो घालतायत. बघा, इंद्रधनुष्य दिसतोय. दिसतोय का इंद्रधनुष्य? हा कायम असतो, कायम. हो का? तुला भीती वाटते?
नमस्कार, मी निखिल ड्रायव्हर आहे या ट्रिपचा. सो आता आमचा नायगारा फॉलचा एक्सपिरियन्स खूप छान होता. दिवसभर अजिबात जेवायला वेळ नाही मिळाला, आम्ही घरूनच कॅरी केलं होतं. सो आता आम्ही आलो आहोत जेवणासाठी. आता आम्ही झालो इंडियन रेस्टॉरंटला. बाबू अरे इकडे अरे हा. सो आता ह्या रेस्टॉरंटमध्ये खूप वेटिंग लाईन आहे. निखिल आपलं नाव एंटर करतोय. सो मे बी 10 मिनिट लागतील मध्ये जाण्यासाठी. आता आम्ही इथे बाहेर वेटिंग करतोय. ओके, आता आम्ही जेवण करून पुन्हा नायगारा फॉल्सवर आलो आहोत नाईट व्ह्यू पाहण्यासाठी. इथे आता फायरवर्क्स होतील, ते मी तुम्हाला दाखवते. ओके, व्ह्यू खूप सुंदर आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही रेडी आहोत डे 2 साठी. अरे तू रेडी आहेस का बेटा? डे 2 साठी रेडी आहेस तू? येस, ओके. तर आम्ही आत्ता जस्ट ब्रेकफास्ट केला. आता आमचा एक प्लॅन आहे की जाऊ आम्ही नायगारा फॉल्सला परत आणि तिथे थोडे फोटोज काढू. सो चला बघत राहा. तर आम्ही आता डे 2 साठी रेडी झाले आहोत. चीज चलो. आता आम्ही सगळे नायगारा फॉल्सला आहोत. आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. आज आपला आर्यू 6 मंथ्सचा झालाय. खूप इमोशनल वाटतंय की अरे इतक्या लवकर मुलं कशी मोठी होतात. आज आम्ही तो मेमोरेबल करण्यासाठी नायगारा फॉल्सला आहोत आणि आम्ही छान छोटंसं एक डेकोरेशन केलं आहे. छोटासा केक आणला आहे आर्यूसाठी, पण आर्यूला खाता नाही येणार अजून, पण आम्ही खाऊन घेऊ. ओके, आता सगळ्यांनी विश करू आपण आर्यूला. ओके, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आर्यू, हॅपी बर्थडे टू यू. आता आम्ही आरिफला नायगारा फॉल्स दाखवायला घेऊन जातोय. तर बघू आता आरिफची रिॲक्शन कसे असते. त्याला ऑलरेडी आवडला आहे फॉल्स. बघा, त्याला हे बघायला आवडतं या साईडला.
होता आमचा एक्सपिरियन्स. हा तुझं पण का बेटा? ओके ओके. सो हा होता आमचा एक्सपिरियन्स नायगरा फॉलसाठी. मी आणि निखिल तर सेकंड टाइम गेलेलो. आई आणि पप्पांचा फर्स्ट टाइम होता. आणि आरिवचाही. आरीचा स्पेशल होता कारण की त्याचा 6 months बर्थडे होता. तर नक्की आम्हाला सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला नायगरा फॉल्सची दृश्य पाहण्यात मजा आली की नाही ते पण सांगा. आणि कमेंटमध्ये नक्की हॅपी बर्थडे आरिव मेन्शन करा. ओके ओके. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर आम्हाला पण मोटिवेशन येईल की तुम्हाला असेच न्यू ब्लॉग दाखवण्यासाठी. सो आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. आता आम्ही सायंकाळपर्यंत पोहोचून जाणार घरी. ओके बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बघा पूर्ण वेळ गाडी चालवतोय, पियूचे व्लॉग शूट करतोय. तर याच्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा नक्की. ओके ओके चला बाय. ओके बाय बाय.